बातमी पुण्यातून पुणे एसटीच्या ताब्यामध्ये आता नवीन 215 बसेस दाखल होणार आहेत। पुणे एसटीच्या ताफ्यात या नवीन 215 बसेस दाखल होतील। सणासुदीच्या काळात पुणेकरांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे। सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी हे एसटीने प्रवास करतात, त्या पार्श्वभूमीवर पुणे एसटीच्या ताफ्यात नवीन 215 बसेस दाखल होणार आहेत। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिलेल्या सवलतीमुळे प्रवासी संख्या वाढली आहे। नवीन बसेस आणून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळाने प्रयत्न सुरू केलेत। पुणे विभागाच्या आगारात 215 नवीन बस मिळणार आहेत। ऑक्टोबरमध्ये नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील। तर पुणे एसटी महामंडळाच्या ताफ्यात 215 नवीन बसेस या दाखल होणार आहेत। महिलांना सवलत दिलेली आहे 50% तिकीट दरात, त्यानंतर ज्येष्ठांना सुद्धा सवलत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या वाढलेली आहे। मोठ्या प्रमाणात प्रवासी हे एसटीने प्रवास करतात, त्या पार्श्वभूमीवर पुणे एसटीच्या ताफ्यात नवीन 215 बसेस दाखल होणार आहेत। प्रवाशांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे। तर सणासुदीच्या काळामध्ये त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। पुणे एसटीच्या ताफ्यात नवीन 215 बसेस दाखल होत आहेत। सणासुदीच्या काळामध्ये हा निर्णय घेतला गेला। सणासुदीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे आणि त्यातच महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिल्यामुळे एसटी प्रवासी संख्येत वाढ झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर एसटीने प्रवास करताना 215 बसेस दाखल केलेल्या आहेत। त्यामुळे सणासुदीच्या काळात एसटीने प्रवास करण्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेत। अजिंक्य, हो नक्कीच। खरं तर सणासुदीचे दिवस चालू आहेत आणि ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील यांना मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते एसटी प्रवासाच्या तिकिटामध्ये आणि याचा जो प्रवासीची संख्या आहे ती एसटी मध्ये मोठ्या प्रमाणात आहे। पुणे आगारात आता प्रवाशांची संख्या जास्त आहे, तर एसटी बसेस कमी असल्यामुळे पुणे स्थानकावर प्रवाशांना तासनतास रखडावं लागतं, बसावं लागतं, कारण की एसटी बसेस कमी आहेत। परंतु आता एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। पुणे आगारात 215 नवीन बसेस ज्या आहेत त्या दाखल होणार आहेत। लालपरीची सेवा आणखी फास्ट आता पुणे आगारातून होणार आहे। या बसेस ज्या आहेत ते पुणे मुंबई मार्गावर धावतील, तसंच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील या बसेस धावणार आहेत। त्यामुळे महिला असतील किंवा एकूणच एसटीने प्रवास करणारे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। लवकरच ही नवीन एसटी ज्या आहेत त्या लालपरीच्या ताफ्यात दाखल होतील आणि ही सेवा जी आहे ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे। धन्यवाद अजिंक्य दिलेल्या माहितीबद्दल।